मित्रांनो, विशालगडावरती विषवल्ली वाढायला सुरुवात झालेली आहे. आता विषवल्ली कसली आहे, कोणती आहे? तर ही इस्लामची आहे, मुसलमानांची आहे. मित्रांनो, हे वाढायला सुरुवात का झाली आहे? तिथे अतिक्रमण कधी झालं, का झालं, कोणी करू दिलं, हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मित्रांनो, विशालगडावरती विषवल्ली वाढायला सुरुवात झालेली आहे. आता विषवल्ली कसली आहे, कोणती आहे? तर ही इस्लामची आहे, मुसलमानांची आहे. मित्रांनो, हे वाढायला सुरुवात का झाली आहे? तिथे अतिक्रमण कधी झालं, का झालं, कोणी करू दिलं, हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. आताच मित्रांनो, त्या विशालगडाच्या अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलनं झालीत आणि तिथे आंदोलक पोचलेत. त्यांना तिथे अडवलं गेलं. पण त्याच्यानंतर तिथल्या पायथ्याशी असलेल्या गावामध्ये धुडगूस घातला गेला, तोडफोड केली गेली, गावातल्या घरांना लुटलं गेलं. अशी घटना तिथे घडली. मित्रांनो, हे का घडलं, याच्या मागची कारणं काय आहेत? मित्रांनो, पहिल्यांदा आपण ही गोष्ट लक्षात घेऊया. एका गोष्टीवरती पहिलं प्रकाश टाकूया. ते म्हणजे तिथे जे धुडगूस, जी काय घरफोडी झाली किंवा लुटलं गेलं, हे जे काय दाखवलं जाते, बोललं जाते, ह्याच्या मागचं कारण काय माहिती आहे मित्रांनो? कारण सुरुवातीला ज्यावेळी त्यांना तिथे रोखलं गेलं, जी काय मला माहिती मिळाली ती माहिती तुमच्यासमोर ठेवतोय आणि ती शासन आणि प्रशासनाने ठेवलेली माहिती आहे. पोलीस शासनाने दिलेली माहिती आहे. ज्यावेळी काही लोकांना विशालगडावरती जायला अनुमती मिळाली त्या आंदोलकांमधील, त्यावेळी जे ते विशालगडावर जाऊन पोहोचलेत, पण ज्यावेळी खाली परत येताना ते जखमी दिसलेत. मित्रांनो, लक्षात घ्या, ते जखमी दिसले. तलवारीचे, दगडांचे वार त्यांच्यावरती झालेले होते. आणि हे बघितल्यानंतर जे आंदोलक होते, ज्यांना रोखलं होतं, ते चवताळले आणि त्याच्यामध्ये काही समाजकंटक सुद्धा होते. मित्रांनो, हे ते वाटच बघत असतात कधी काय घडते आणि कधी ह्याला गालबोट लावलं जाते. आणि गालबोट लावलंच त्यांनी, त्या आंदोलकांनी नव्हे, तर त्याच्यामधल्या असलेल्या समाजकंटकाने, त्याच्यामध्ये जे सम्मिलित झाले होते, आता त्यांची ओळख होते त्या समाजकंटकांची. पण त्यांच्याबरोबर काही निष्पाप आंदोलकसुद्धा भरडले जात आहेत. हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो. आंदोलन करताना पहिली ही गोष्ट सुद्धा लक्षात घेण्याची गरजेची आहे त्या आंदोलकांनी. ही मला त्यांना कळकळीची विनंती आहे. तुमच्याबरोबर, तुमच्यासोबत चाललेले सगळेच आंदोलक आहेत का, की त्याच्यात कोण हे असे गुंड मवाली आहेत का, ज्यांना हे आंदोलन काय करायचं आहे, बदनाम करायचं आहे? असे त्याच्यात काही समाजकंटक आले आहेत का, यांची सुद्धा तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे, त्यांना ओळखणं सुद्धा गरजेचं आहे. ही माझी एक कळकळीची विनंती आहे. कुठलंही आंदोलन करा, पण ते आंदोलन करताना त्यामध्ये समाजकंटक सुद्धा सम्मिलित झाले आहेत का, हे सुद्धा शोधून काढणं, लक्ष ठेवणं, त्या आंदोलन ज्यांनी उभारलंय त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. असो मित्रांनो, तिथे जी गोष्ट घडली, क्रियेला प्रतिक्रिया घडली. मित्रांनो, पण हे कधी घडते, का घडते? कारण हे काय काल परवा तिथे अतिक्रमण झालंय का? नाही मित्रांनो, बऱ्याच वर्षापासून हे चालू आहे. आणि ह्याला परमिशन कोणी दिलं, अनुमती कोणी दिली, त्यांना तिथे सुविधा कोणी दिल्या, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मित्रांनो, 1995 मध्ये युती सरकार आलं. त्याच्या नंतर हे आता आलेलं सरकार आहे, म्हणजे देवेंद्र फडणवीस 2014 मध्ये आले, नंतर हे आलेले आता 2019 मध्ये. पण त्याच्यापूर्वी ह्या महाराष्ट्रात शासन कोणाचं होतं आणि त्या शासनाच्या हाताखाली प्रशासन कोणाचं होतं, हे समजून घेणं पण गरजेचं आहे. काँग्रेसचं होतं, हे तुमच्या लक्षात आलंच असेल.
काँग्रेसनीच इतकी वर्ष भारतावरती राज्य केलं आणि महाराष्ट्रात सुद्धा राज्य केलं. आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा बोलू, पण मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष वेगळा नाहीच आहे मित्रांनो. त्यांची विचारधारा तीच आहे. त्यांची विचारधारा सुद्धा तीच आहे. तृणमूल काँग्रेस वेगळं आहे का? नाही. त्याची विचारधारा तीच आहे. त्याच्यातूनच बाहेर पडलेले पक्ष आहेत. हे मी अनेक वेळा बोललोय, अनेक व्हिडिओमधून बोललोय मित्रांनो. त्यामुळे त्यांना तुम्ही वेगळे बघूच नका. त्यांची विचारधारा तीच आहे. आणि तुष्टीकरण, मुस्लिम धार्जिणे मित्रांनो लक्षात घ्या, यांना फक्त तुष्टीकरण करायचं आहे. मुसलमानांची लागून चालन करायचं आहे मित्रांनो. हे आपला हिंदवी स्वराज्य उभा करण्याची शपथ घेतली होती छत्रपतीने. हिंदवी स्वराज्य याचा अर्थ काय झाला? हिंदूंचं स्वराज्य. मित्रांनो ही शपथ कोणी घेतली? छत्रपती शिवाजी महाराजांनी होती. ते रायरेश्वराच्या समोर, त्या भवानीच्या समोर ही घेतलेली शपथ, ती शपथ पूर्ण होते का? पूर्ण होताना दिसते का? नाही मित्रांनो, तिला खंडित केलं जाते हे अशा अतिक्रमणामुळे. आणि हे अतिक्रमण फक्त विशालगडावरच झालं नाही मित्रांनो, तर अनेक गड किल्ल्यांवरती झालेलं आहे, अनेक दुर्गांवरती सुद्धा झालेलं आहे. आता हे स्मृतिचिन्ह आहेत, हे जे आहेत ना स्मारक आहेत, हिंदवी स्वराज्याचे स्मारक आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहेत मित्रांनो. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग तिथे थडगे, तिथे मस्जिदी, या भव्य दिव्य मस्जिदी कधी उभ्या राहिल्या? कशा राहिल्या? कोणी केल्या? तिथे निवासस्थानं कशी झाली? तिथे दुकानं कशी झालीत? कोणी केले? कसे झालेत? तिथे त्यांना सुविधा कशा काय मिळाल्यात? कोणी दिले? कसे दिलेत? मित्रांनो हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हे कधी रोखलं जाईल? हे कधी थांबवलं जाईल? ज्यावेळी हिंदू एक गठ्ठा होईल, एकवटेल, एका ठिकाणी येईल. आणि काळाची गरज आहे मित्रांनो, ही काळाची गरज आहे. तुम्ही कितीही आंदोलनं करा, कितीही आंदोलनं करा, कसले या विशालगडासाठी किंवा रायगडासाठी, आणखी अन्य कुठल्या गडासाठी, गड किल्ल्यांसाठी, किंवा आणखीन हिंदूंच्या स्मारकांसाठी, मंदिरांसाठी, ते तुमचे कमी पडतील. काही त्याचा परिणाम येणार नाहीत. कारण न्यायालय सुद्धा बसलेलं आहे. न्यायालय सुद्धा हे बघते. न्यायालय सुद्धा न्याय देताना 100 वेळा विचार करते. त्याला कारण काय? कारण आम्ही दुभांगलेलो आहोत, आम्ही विभक्त आहोत. हम बटेंगे और घटेंगे, हम बटेंगे और घटेंगे. तेच झालं ना काश्मीरमधून, तेच झालंय केरळामधून, तेच झालंय हिमाचलमधून. किती वेळा बोललोय मी मित्रांनो. कुठलंही शासन, कुठलंही प्रशासन याच्यातून तुम्हाला सुटकेचा श्वास देऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाहीत. 100% हिंदू जोपर्यंत एकत्र येत नाहीत. मित्रांनो मुसलमानांनी ह्या गेल्या आताच्याच झालेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवून दिलंय. एकत्र आलेत, एक संध झालेत आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीला 240 पर्यंत रोखून दाखवलं. मित्रांनो हे त्यांचं बळ नाही, ही ताकद नाही आहे. आणि भारतीय जनता पार्टी रोखली गेली 340 पर्यंत, ही त्यांच्या ताकदीमुळे नव्हे, तर त्याला कारण काय? झोपलेला हिंदू, फिरायला गेलेला हिंदू, दिशाभूल झालेला हिंदू, भ्रमित झालेला हिंदू, आणि ज्यांनी धर्मनिरपेक्षतेचे मुखवटे घातलेले आहेत असा हिंदू. मित्रांनो लक्षात घ्या, धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा घातलेला हिंदू कधीही कुठल्याही समाजाचा कधीही होऊ शकत नाही, कधीही होऊ शकत नाही. मित्रांनो लक्षात घ्या. तसंच मुसलमानांसुद्धा मध्ये आहे हे काय म्हणतात त्याला, कट्टर मुसलमान. हे कधीही कोणाचे होऊ शकत नाही. कट्टर मुसलमान कोणाचेही होऊ शकत नाहीत. त्याचा अजेंडा एकच आहे, ते म्हणजे इस्लामिक राष्ट्र बनवणं. आता मित्रांनो आला हिंदूंचा प्रश्न. हे कधी एकवटतील, एकत्र येतील, एक संध होतील? त्याच वेळेला
अशा ह्या अतिक्रमणातून मित्रांनो, फक्त अतिक्रमण हे विशालगडावरच होत नाहीये, तर तुमच्या घरावरती सुद्धा अतिक्रमण होते. लव जिहाद मित्रांनो लक्षात घ्या, ह्याला पण अतिक्रमणच म्हणतात. तुमच्या कुटुंबावरती, तुमच्या घरावरती सुद्धा अतिक्रमण होते. मित्रांनो, आताच नुकतंच एका यूपी मधील एका नेत्याने, मुस्लिम नेत्याने एक वक्तव्य केलं होतं. त्याचा उल्लेख मी मागच्या व्हिडिओमध्ये केलेलाच आहे. काय केलं वक्तव्य त्यांनी की हिंदू मुली आणि हिंदू मुलं यांना मुसलमानामध्ये, इस्लाममध्ये घेण्यासाठी परमिशन द्यावी. ती कशी काय मित्रांनो? तर ज्या हिंदू मुली मुसलमानांच्या प्रेमात पडलेत आणि जे हिंदू मुलं मुसलमान मुलीच्या प्रेमात पडले, जे हिंदू मुली मुसलमान मुलाच्या प्रेमात पडलेत आणि जे हिंदू मुलं मुसलमान मुलीच्या प्रेमात पडलेत, त्यांना जर लग्न लावून द्यायचं असेल तर त्यांना इस्लाम स्वीकारावं लागेल. तो इस्लाम स्वीकारण्यासाठी काय करायला पाहिजे? त्यांचं इस्लाम स्वीकारण्यासाठी त्याची परमिशन मिळायला हवी. असं तोकीर रजा म्हणून एका मुसलमानाच्या एका नेत्याने, एका मौलवीने राज्य सरकारकडे, यूपी राज्य सरकारकडे काय मागितले? परमिशन मागितली. मित्रांनो लक्षात घ्या, अतिक्रमण, लव जिहाद, प्रॉपर्टी जिहाद, जमीन जिहाद, लँड जिहाद. मित्रांनो, हे जिहाद फक्त तुमच्या प्रॉपर्टीपर्यंतच आता राहिलेलं नाहीये, तुमच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. हे अतिक्रमण म्हणजे काय? जिहाद आहे मित्रांनो, तुमच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. आता हे कुठेतरी रोखायला हवं आहे, कुठेतरी थांबायला हवं आहे. प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट हा रद्द व्हायला हवा. हा संविधानाच्या दृष्टीने चुकीचं गोष्ट आहे मित्रांनो. कारण हे देश कसा आहे? सेक्युलर आहे. मग सेक्युलर देशामध्ये हा प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट कसा काय लागू होऊ शकतो? वक्फ बोर्ड कसं काय कार्यरत होऊ शकतो? मग त्याला कोणी हे दिली आहेत? परवानग्या कोणी दिल्या? त्यांना कोणी जन्माला घातलं? कोणाचं शासन होतं? कोणाचं प्रशासन होतं? हे लक्षात घेणं गरजेचं आहे. काय? तर लँड जिहाद, हा लँड जिहाद आहे मित्रांनो, आणि तो तुमच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे. तो सुद्धा कसा? लव जिहादमधून. आता मी सांगितलं तोकीर रजा, आणि मागणी केली आता उत्तर प्रदेश सरकारकडे की आम्हाला अनुमती द्या, ह्या मुलींना जे मुसलमानांवरती प्रेम करतायत आणि जे मुलगे आहेत, जे पुरुष आहेत, ते त्या मुसलमान स्त्रियांवरती प्रेम करत आहेत, त्यांना इस्लाम धर्म मध्ये आणण्यासाठी. म्हणजे विचार करा तुम्ही, काय झालं? अतिक्रमण. आपण विचार करतोय फक्त विशालगडाचा. मित्रांनो, अशा अनेक गडांवरती, सरसकट गडांवरती असं म्हणायला हरकत नाही, तिथे काय कबरी बनल्या, तिथे थडगे बनलेत, तिकडे भव्य दिव्य मस्जिदी उभ्या राहिल्या आणि आपण झोपलेले आहोत, कारण आम्ही मुर्दाड आहोत. आता संभाजीराजेंनी त्याच्या विरोधात हे जे आता अतिक्रमण आहे त्याच्या विरोधात हा लढा पुकारलेला आहे. पण त्यांचेच पिताश्री शाहू महाराज, काँग्रेसचे सर्वेसर्वा, ते तिथे गेलेत आणि आपल्या अंगावरचं जॅकेट काढून एका मुलाला देतात, थंडी वाजते म्हणून, मुसलमान मुलाला. काय नाटकं आहे ती? किती तुष्टीकरण करणार, किती हे वाकणार, किती झुकणार. शेवटी ते काँग्रेसच्या अधिपत्याखाली आहेत, त्याच विचारसरणीचे आहेत ते. भले एकाच घरातले पिता पुत्र असलेत तरी दोन विचारधाराचे आहेत, आणि दोन्ही कोण आहेत? हिंदू आहेत.
आता एक हिंदू कुठल्या दिशेने जातोय आणि एक हिंदू कुठल्या दिशेने जातोय. मित्रांनो, मुसलमानांना दोष देणं आपण आता बंद करणं गरजेचं आहे. काही उपयोग नाही मुसलमानांना दोष देऊन, कारण भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी. मुसलमानांना दिली ओसरी, मुसलमान हातपाय पसरी. तेच त्यांनी दाखवून दिलं ना या लोकसभा निवडणुकीमध्ये. आम्ही कशामध्ये वाटलो? जाती धर्मामध्ये वाटलो, जातीपातीमध्ये वाटलो. आपण विभक्त झालो जातीपातीमध्ये. आम्ही भंडारी आहोत, आम्ही मराठा आहोत, आम्ही चांभार आहोत, आम्ही लोहार आहोत, आम्ही अमुक आहोत, आम्ही तमुक आहोत. आम्ही वाटत गेलो आणि घटत गेलो. आणि हेच होणार आहे शेवटी. या भारतामध्ये हिंदू औषधाला तरी मिळेल का, आता असं शंका यायला लागली. कारण शेवटी पाकिस्तानमध्ये हिंदू आता औषधाला उरलेला नाहीये, अफगाणिस्तानामधून हिंदू आता औषधाला उरलेला नाहीये, बांगलादेशमधून सुद्धा हिंदू आता औषधाला उरलेला नाहीये. तेच आता काश्मीरमधून घडत आलेलं आहे, केरळामधून सुद्धा तेच घडते, हिमाचलमधून सुद्धा तेच घडते. आता उर्वरित भारतामधून सुद्धा तेच घडणार आहे. गजवा हिंद. मित्रांनो, तुमच्या धर्मावरती आता काय झालंय, अतिक्रमण झालेलं आहे. हे फक्त अतिक्रमण त्या विशालगडावरती झालेलं नाही मित्रांनो. जागे व्हा आता. मुर्दाड हिंदूंना मी सांगतोय, ज्यांनी धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा घातलेला आहे, तो चोला ओढलेला आहे धर्मनिरपेक्षतेचा, अशा हिंदूंना मी सांगतोय मित्रांनो, ते कधीच सुधारणार नाहीत. कारण त्यांना समाजाशी, धर्माशी, रयतेशी काही लेणं देणं नाही. असे हिंदू छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा होते. त्यांनी सुद्धा त्यावेळेला त्या काळामध्ये अशी कुभांड रचलीत, अशी धर्माविरुद्ध काळ्या कांड्या केल्याच मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असताना सुद्धा. मग ते मराठी असोत, ब्राह्मण असोत, कुठल्याही जाती धर्माचे असोत. फक्त बोट कुठे दाखवले जाते, तर ब्राह्मणावरती. मित्रांनो, मराठे सुद्धा होते, त्यांचे हातपाय सुद्धा तोडले छत्रपती शिवाजी महाराजांनी, ज्यांना फासावर सुद्धा लटकवलेलं आहे. पण मराठे हे सांगणार नाहीत की छत्रपती शिवाजी महाराजांचे गद्दार मराठे सुद्धा होते. मित्रांनो, हा इतिहास आहे मित्रांनो. पण कोणाला दोष दिला जातोय? ब्राह्मणांना. मित्रांनो, बघा किती हे मराठे स्वतःला समजावणारे, स्वतःला म्हणवणारे, आता आरक्षणासाठी गावागावामध्ये त्यांनी काय केलंय, वितुष्ट निर्माण केलेलं आहे. हे अतिक्रमण आहे मित्रांनो. हे अतिक्रमण का होते आहे, त्याला कारण आम्हीच आहोत. कारण आम्ही जातीमध्ये वाटलो आणि घटलो. बटेगा और घटेगा. मित्रांनो, ह्याला कारण काय आहे, तर शासन आणि प्रशासन. शासन कोणाचं होतं इतकी वर्ष ह्या महाराष्ट्रावरती, तर काँग्रेसचं. आता राष्ट्रवादी हा पक्ष वेगळा नाही मित्रांनो. राष्ट्रवादी सुद्धा हा काँग्रेसचाच एक घटक दल आहे. त्यांचीच ती विचारसरणी आहे, कारण त्याच्यातूनच बाहेर पडलेले नेते आहेत आणि त्यांची मूठ बांधून बनवलेला तो पक्ष आहे शरदचंद्रजी पवार यांनी. त्यामुळे विचारधारा वेगळी नाही आहे. पण मित्रांनो, उद्धव ठाकरे यांची विचारधारा वेगळी होती. हिंदुत्वाचा झेंडा घेऊन चालले होते. शिवसेना हा पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पुढे चालला होता. शिवसेना म्हणजे छत्रपती शिव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची सेना. आणि अशा विचारधारेचे हे उद्धव ठाकरे आजही शिव उभाठा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाला नाव लावतात आपल्या पुढे आणि मोठ्या अक्षरात. असे उद्धव ठाकरे आता मुख गिळून गप्प आहेत. तोंडाला त्यांनी काय लावली, आता कडी लावलेली आहे. जीभ त्यांची गळून पडलेली आहे. या विशालगडाच्या प्रकरणावरून त्यांची जीभ गळून पडलेली आहे. म्हणजे तुम्ही विचार करा मित्रांनो, ते जीभ गळूनच पडणार, कारण ते बोलू शकत नाहीत. कुठल्या तोंडाने बोलणार? कारण त्यांना मतदान कोणी केलंय, तर सरसकट मुसलमानांनी. ते जिंकून का आलेत, तर मुसलमानांच्या मताधिक्यामुळे. मित्रांनो, हे लक्षात घ्या.
भारतीय जनता पार्टीला मुसलमानांनी नाही रोखलंय. सरसकट जरी त्यांनी मतदान केलं तरी भारतीय जनता पार्टी थांबू शकली नसते 140 पर्यंत. त्याला कारण का, त्यांना ब्रेक का लागला, तर झोपलेले हिंदू, फिरायला गेलेले हिंदू, आएगा तो मोदीही, असं एकदम निश्चिंत राहिलेले हिंदू. आणि कोण, तर आपल्याला काय आरक्षण जाईल, आपलं संरक्षण जाईल, आपल्याला जे मिळणारं जे हे आहे अनुदान आहे ते जाईल. म्हणजे मित्रांनो विचार करा, आमची रोजीरोटी जाईल याची भीती आणलाय. यांना भीती कसली, आपली रोजीरोटी जाईल. म्हणजे आम्हाला हे कसली आहे, तर लाभाची, आम्हाला लाभ मिळतोय की नाही, आम्ही लाभार्थी आहोत की नाही, ह्याची भीती आहे, ह्याची धास्ती आहे. मित्रांनो बघा, कारण आम्ही जाती जमातीमध्ये एकमेकांना काय केलं, विभक्त केलंय, एकमेकांच्या मानेवर बसलेलो आहे. आमच्याकडे कुवतच नाही, आमच्याकडे लायकीच नाही मित्रांनो. हा जर विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला असता की आम्हाला संरक्षण कोण देणार, आम्हाला आरक्षण कोण देणार, तर हिंदवी स्वराज्य उभं राहिलं नसतं. ते सुद्धा औरंग्याचे गुलाम झाले असते छत्रपती शिवाजी महाराज. पण त्यांनी आरक्षण बघत बसले नाही, संरक्षण मागत बसले नाहीत, तर त्यांनी हिंदवी स्वराज्य उभा करण्यासाठी मावळ्यांचा, हिंदूंचा, मराठ्यांचा, मराठी माणसांचा, मराठी माणूस म्हणजेच मराठा मित्रांनो, मराठी ही जात नाहीये, मराठा ही जातच नाहीये, तर मराठी माणसांचा एक दल उभं केलं, ज्याला आपण मावळे म्हणतो, आणि त्याने औरंगजेबाला जेरीस आणलं. आता अतिक्रमण कुठे होते, तर तुमच्या धर्मावरती अतिक्रमण होते, हे पहिलं लक्षात घ्या. विशालगडावर होते ते दिसते, ते डोळ्यांनी दिसते, पण धर्मावरती झालेलं अतिक्रमण तुम्हाला डोळ्यांनी दिसणार नाही. कारण तुम्ही काय करताय, वाटले गेलात, विभक्त झालात, वाटलेत आणि घटल्यात. आता काय करायचं तुम्ही ठरवा. अतिक्रमण कुठे झालंय, प्रत्येक गडावरती झालंय. ते गड, ते स्मारक, हिंदवी स्वराज्याचे स्मारक आता जोपासणं, त्यांचं रक्षण करणं, त्यांचं संरक्षण करणं, त्याचं संवर्धन करणं हे हिंदूंच्या हातात आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही दाखवून द्या, एकत्र या, एक गठ्ठा व्हा, एक संध व्हा, मग तुम्ही दाखवून द्या. मग आपोआप हे सगळे हे जे अतिक्रमण आहे ना, तुमच्या घरावरती लावू जेहाद करून झालेलं अतिक्रमण, तुमच्या जमीन जुमल्यावरती झालेलं अतिक्रमण, प्रत्येक गोष्टीवरती झालेलं अतिक्रमण हे थांबेल. हे जे जेहाद आहे हे थांबेल. कधी थांबेल, ज्यावेळी तुम्ही एकत्र याल तेव्हा. मी मुडदाड हिंदूंनाही सांगतच नाहीये, कारण प्रभू रामचंद्रांच्या काळात सुद्धा हे मुडदाड हिंदू होते, त्यांनी सुद्धा प्रभू रामचंद्रांना विरोध केलेलाच आहे त्या सतयुगामध्ये. त्यामुळे मी त्यांच्याकडून अपेक्षा करतच नाही मित्रांनो. पण ज्यांची दिशाभूल झाली, जे लाभार्थी म्हणून भिका मागायला थाळ्या घेऊन, कटोरे घेऊन फिरलेत, अशा लाभार्थी हिंदूंना मी सांगतोय. जे फिरायला गेलेत, जे झोपलेत मतदान न करता, अशा हिंदूंना मी सांगतोय, आता तरी जागे व्हा. अन्यथा तुमच्या घरापर्यंत यांची मजर यायला, तुमच्या घरापर्यंत यांचं अतिक्रमण व्हायला वेळ लागणार नाही. आता ठरवा तुम्ही काय करायचं ते. तुम्ही ठरवा आता काय करायचं ते. हे अतिक्रमण थांबवण्यासाठी तुम्हाला एकसाथ यायचं, एकत्र व्हायचं आहे, एक गट्टा व्हायचा आहे, 100% व्हायचं आहे का, हे तुम्ही ठरवा. आता वास्तवावरती बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.